महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने अलीकडे समाजहिताचे वेगवेगळे निर्णय धडाडीने जाहीर केलेले दिसत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी ही पत्रकार परिषद घेत 9 जून 2025 रोजी शिरूर तहसील कार्यालय येथे होणाऱ्या महसूल लोक अदालतची माहिती देत लोकांना व संबंधित वकील मंडळींना यात तडजोडीसाठी हजर राहण्याचे आवाहन केले। यावेळी पत्रकार बांधवांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना नेमके काय म्हणाले तहसीलदार याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। आता सातबारा दुरुस्तीमध्ये जे आपले MLRC 155 नुसार आपण काम करतोय त्याच्यामध्ये आपण जवळपास 396 प्रकरण निर्णय दिले जे आपल्याकडे प्रलंबित होते। आता याच्यामध्ये आपण किरकोळ जर दुरुस्त्या असतील तर आपण त्याच्यामध्ये सगळ्या 155 दुरुस्त्या आपण त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सुरू केलेल्या आहे। त्याच्यामध्ये नागरिकांना फक्त त्याच्यामध्ये सगळे कागदपत्र जोडून जर अर्ज केला तर आपण PDच्या माध्यमातून ऑनलाईन करून त्यांना लवकरात लवकर न्याय द्यायचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। म्हणजे जनतेला त्यातून त्रास होणार नाही आणि लवकरात लवकर त्यांना न्याय मिळेल अशा दृष्टीने आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय। मागील 2 वर्षामध्ये आपण सेतूमध्ये जवळपास 87,000 दाखले आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये दिलेत। उत्पन्न, डोमिसाईल, जातीचे दाखले आणि इतर सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट वगैरे जे आपण सगळं ऑनलाईन पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काम करतोय की जे लवकरात लवकर आणि वेळेत मिळावं। त्या तक्रारी एकदम आता कमी होऊन आपण ते पूर्ण ऑनलाईन पद्धतीने करतोय। रेशन कार्ड मध्ये जवळपास 11,948 रेशन कार्ड आपण मागच्या 2 वर्षामध्ये जे पेंडन्सी प्लस नवीन त्या सगळ्या केसेस आपण निर्गत केल्यात। रस्ते आणि पात्रनुसार काम चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये होतंय, परंतु पानंद रस्ते आणि शिरूर रस्त्याचे काही प्रॉब्लेम आहेत ते खूप स्लो आणि धीम्या गतीने काम होतं लोकांचे असतात आरोप। तर याच्यामध्ये काय केले आपण जे आपल्याकडे पेंडिंग प्रकरण होते वहिवाटीचे रस्ते म्हणजे वहिवाटीचे रस्ते आणि नवीन रस्ते याच्यामध्ये जवळपास 171 वहिवाटीचे रस्ते आपण त्या ठिकाणी आदेश दिलेत। त्याच्यामध्ये पानंद रस्त्यामध्ये 25 दिलेत। अजून आपल्याकडे 25 पानंद रस्ते जे आहेत ते मोजणीवर प्रलंबित आहेत। सध्या मोजणी विभागाचा संप असल्यामुळे या महिन्यामध्ये मोजणी करता आली नाही आणि काही शिवरस्ते जे आहेत ते शिवरस्त्यांच्या बाबत काही तक्रारी होत्या आपल्याकडे। त्या तक्रारीमध्ये आपण आपल्या स्तराकडनं भूमी अभिलेख विभागाला सगळ्या मोजणीसाठी पत्र दिलेलं आहे। त्यांनी पण सांगितले की आम्ही संप मिटल्या त्या ठिकाणी दर बुधवारी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सूचना दिल्याप्रमाणे दर बुधवारी आपण मोजणीसाठी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शिवरस्त्याच्या आणि पानंद रस्त्याची मोजणीमध्ये प्रकरण घेणार आहोत। आणि जे राहिलेले शिल्लक प्रकरण आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास 250 पानंद आहेत शिरूर तालुक्यामध्ये, त्याच्यामध्ये 25 शिल्लक आहेत, बाकी 200 जवळपास 25 आहेत, 27 ते खुले आहेत। त्याच्यामध्ये काही ठिकाणी डांबरीकरण पण ऑलरेडी झालेलं आहे, काही ठिकाणी खडीकरण झालेलं आहे, काही ठिकाणी थोडं अतिक्रमण होते ते पण आपण काढले। थोडे अतिक्रमण जे होते ते आपण तात्काळ काढून टाकून त्या ठिकाणी जे रस्ते मोकळे केले ते पण आपण मुर्मीकरणासाठी आपण प्रपोज करतोय आणि काही पाठवलेत पण। त्याच्यामध्ये गटातले लाभार्थी असतील, अंत्योदय गटातले लाभार्थी असतील आणि PH आपल्या NPH मधील असेल अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ते पण काम त्याच्यामध्ये आज पेंडन्सी ठेवलेली नाही, सगळं ऑनलाईन पुरवठा विभाग शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन केलेला आहे सगळं आणि ऑनलाईन पद्धतीने आपण ते पण वेळेत निकाली काढतोय। संजय गांधी योजनेमध्ये पण आपण जवळपास 2,549 प्रकरण हे जे आहेत ते सर्व निर्णय देऊन आज रोजी आपण पूर्ण त्याच्यामध्ये काम करत आहोत, म्हणजे पेंडिंग ठेवलेलं नाही। दर महिन्याला बैठका घेऊन आपण ते पण निर्गत करतो। अशा पद्धतीने तालुक्यामध्ये जे प्रलंबित प्रकरण होते, केसेस होत्या त्या आपण निर्गत करण्यासाठी अजूनही काही शिल्लक राहिले असतील तर आपण 9 तारखेला 9 जूनला आपण ते महसूल लोक अदालतमध्ये घेऊया आणि त्यामध्ये पक्षकारांनी सहभागी व्हावं। आम्ही त्यांना तडजोडीचे अर्ज सगळे दिलेले आहेत, तडजोड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते निर्गत करूया आणि जास्तीत जास्त तालुका आपण तक्रारमुक्त कसा होईल आणि पेंडन्सी मुक्त कसा होईल असा प्रयत्न करूया। धन्यवाद। प्रपोजल आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेला आहे। त्या ठिकाणी सोलरची मंजुरी आपल्याला मिळाली आहे, वरचं जे सोलर आहे त्याची मंजुरी मिळाली आहे, त्याचंही काम आपण त्याचंही लवकरच काम सुरू होईल। अशा प्रकारे आपण बिल्डिंग डागडुजी आणि हे या मार्फत आपण त्या ठिकाणी प्रपोजल मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना पाठवलेले आहे। शिरूर तालुक्यातील 12 सदस्यांना विनंती आहे आणि आव्हान आहे की आपण याच्यामध्ये आपली बैठक आपण 2 जूनला बोलवलेली आहे, त्याचं पत्रही आपल्याला दिलेलं आहे। याच्यामध्ये सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त जे पक्षकार आहेत त्यांना आपण त्याच्यामध्ये समजून सांगून चर्चा करून तडजोडीसाठी प्रवृत्त जर केलं तर जास्तीत जास्त प्रकरणं आपल्या तालुक्याचे निर्णय निर्गत होऊ शकतात आणि जास्तीत जास्त नागरिकांना न्याय त्याच्यामधून न्याय मिळू शकतो।
त्यांनाही विनंती आहे, आव्हान आहे की आपण याच्यामध्ये सहभागी आहोत.